भागवत आणि अध्याय आपला 23वा सुरू आहे आणि मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 21 पर्यंत आलो होतो. ओवी क्रमांक 21 अध्याय 23वा. भगवंताचा एकमेव भक्त उद्धव आणि अर्जुन. उद्धवाला जे काय सांगितलंय ते कसं सांगितलंय तर हृदय एक झालेला आहे. भगवंताचा आणि उद्धवाचा हृदय एक झालेला आहे. हृदय एक झाले आणि हे हृदयचे ते हृदय घातले, अशी भगवंताची अवस्था झालेली आहे. कारण उद्धवाकडे जी नम्रता होती, उद्धवाकडे जी शांती होती आणि त्या शांती असल्यामुळे प्रत्येक गोष्ट उद्धवाच्या जे काय भगवंत जे काय सांगायचा त्या प्रत्येक गोष्टी उद्धवाला पटकन आकलन व्हायचं. आपल्याला पण असंच, जे शांती जोपर्यंत आपल्याकडे नांदायला येत नाही तोपर्यंत एक ओवी आपण 20 25 वेळा वाचली तरी आपण त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही, कारण आपल्याकडे शांतीच नाही हो. आणि त्या शांतीचं वर्णन करण्यासाठी भगवंताने आता वर्णन करण्यासाठी उद्धवाला सुरुवात केलेली आहे. आणि ती सुरुवात जी भगवंताने सांगायला सुरुवात केली आणि ती सुरुवात शांतीबद्दलची बरं का. शांती कुठे आहे? आतमध्ये. आणि आपण शोधतो कुठे? प्रपंचमध्ये. पण प्रपंचामध्ये शांती शेवटपर्यंत भेटणार नाही. शांती कुठे? आतमध्ये आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये शांती आहे, पण त्या अंतःकरणावरती मळ विक्षेप आवरण आलेला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये संपूर्ण प्रपंच संसार थाटून आपण बसलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला ती शोधून मिळत नाही. आणि ती शोधून कशी मिळेल हे भगवंताने उद्धवाला या उद्धव गीतेमध्ये किंवा या एकनाथी भागवतामध्ये पुढे वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन आपल्याला आता ऐकायचं आहे. याच्यामध्ये प्रसंग असा आहे की परीक्षित राजाला शुकमुनी हा भागवत सांगतात आणि सांगता सांगता शांतीचा विषय आलेला आहे. तेव्हा ज्यांच्याकडे ती शांती आहे, ज्या शुकमुनींकडे भागवत सांगायला आलेला आहे परीक्षित राजाला. तुम्हाला गोष्ट माहिती आहे की भागवत वाचल्यानंतर अनेक जन्माची आपल्याकडनं झालेली पाप आहेत त्याचा निरसन होतो. भागवतामध्ये एवढी शक्ती आहे. पण आपण भागवत वाचता वाचता आपल्याला ब्रह्मानंदे लागली टाहळी, देहात ते कोण सांभाळी, अशी आपली अवस्था व्हायला पाहिजे. आपल्या अंतःकरणाचा भाव व्हायला पाहिजे. शांती आपल्या आतमध्ये आहे. भागवत वाचता वाचता आपल्याला शांती आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये आपल्याला लाभली पाहिजे. आणि एकदा का आपल्याकडे शांती आली की भगवंताला बसण्याचं ठिकाण, भगवंताला प्रत्यक्ष येऊन राहण्याचं ठिकाण काय आहे? तो हृदय आहे. आणि त्या हृदयाकडे शांती आली, अंतःकरणामध्ये शांती आली का भगवंतच आपल्या मुखातून बोलत असतो. सांगतात की नाही, कोकिला मंजूर गाये परी बोलविणारा धनी तो वेगळाच असे. म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा भगवंत आहे, पण तो भगवंत हृदयामध्ये येऊन आपल्या बसतो आणि आपल्याकडनं वदवून घेतो, बोलून घेतो, आपल्याकडनं वाचून घेतो, आपल्याकडनं कीर्तन करून घेतो, आपल्याकडनं भजन करून घेणारा भगवंत आपल्या
हृदयामध्ये यावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने भजन करा. भजनाच्या माध्यमातून आलेली शांती, नामाच्या माध्यमातून आलेली शांती, आणि ती शांती म्हणजे काय? शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून नाथबाबांना पदवी दिली की नाही? शांती ब्रह्म नाथ बाबा, नाथ महाराज अशी पदवी दिली त्यांना. का? तर ते शांत झाले. तसं आपल्याला शांत व्हायला पाहिजे. आणि त्याचा संपूर्ण उल्लेख आपल्याला पुढच्या या ओव्यांमध्ये दिलेला आहे. आपण ओवीकडे वळूया. एकनाथी भागवत अध्याय 23 आणि ओवी क्रमांक आहे 22. तो शांती आणि निवृत्ती सांगेल चौ अध्यायोक्ती. एक राया परीक्षिती ते मी तुझप्रती सांगेन. तो शांती आणि निवृत्ती सांगेल चौ अध्यायोक्ती. शांती आला की माणूस निवृत्त होतो. निवृत्त म्हणजे काय? निवृत्त म्हणजे प्रपंचातून मोकळा नाही बरं का. निवृत्त म्हणजे सगळ्या विषयांपासून, वृत्ती आपली निवृत्त होते. जी वृत्ती आपल्या विषयांकडे धावते, जी वृत्ती प्रपंचामध्ये धावते, जी वृत्ती गुणांमध्ये प्रसवली जाते, रजगुण, तमगुण, सत्वगुण, तीच वृत्ती भगवंताच्या भजनाकडे वळते. एकांतामध्ये कधी जातो आणि कधी ध्यान करतो? ब्रह्ममुहूर्तावर उठून कधी ध्यान करतो? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊन एकांतामध्ये कधी बसतो? अशी जी माणसाची वृत्ती तयार होते, तीच वृत्ती माणसाला निवृत्त करू शकतो. आणि जी वृत्ती गुणांमध्ये अडकलेली आहे, रजगुणामध्ये अडकलेली आहे, कोणी तमगुणामध्ये अडकलेला आहे, कोणी सत्वगुणामध्ये अडकलेला आहे, आणि गुणच माणसाला त्रास देतात. आणि आपल्याकडले गुण गेले की आपणच निर्गुण होतो. कुठलेच गुण जेथे नसतील त्याला निर्गुण म्हणतात. आणि भगवंत कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. आणि आपल्याला त्या निर्गुणाचा अनुभव येतो. आपल्याचकडे त्या तत्व आहे. आपणच निर्गुण आहोत, आपणच निराकार आहोत. पण आपण त्या आकाराला भाललोय, आकारामध्ये अडकलोय, गुणांमध्ये अडकलोय. आपण प्रत्येक माणूस हा गुणामध्ये अडकलेला आहे, आकारामध्ये अडकलेला आहे, प्रपंचामध्ये अडकलेला आहे, विषयांमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून भजन करता 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नाथबाबा सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जन धन मान, काहीच आवडत नाही बघ माणसाला. आणि शांती हीच लक्ष्मी आहे. समर्थ रामदास सांगतात की तया नारायणाला मनी आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कैसी. बघा किती स्पष्ट लिहिले आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं बरं का समर्थांनी. पण ती भाषा कळण्यासाठी 450 वर्षापूर्वी भाषा लोकांना कळत नव्हती, संस्कृत, प्राकृत. आणि म्हणून परत हनुमंतरायाच्या अवतारामध्ये, हनुमंतरायाचाच अवतार म्हणून रामदास स्वामी आले. आणि म्हणून त्यांनी सांगितले, तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी. अखंड बरं का, म्हणजे एक क्षण पण इकडे तिकडे राहता कामा नये. उठताना, बसताना, चालताना, खाताना, पिताना, झोपताना, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तिन्ही अवस्थेमध्ये ते भजन आपलं चाललं पाहिजे. आणि चालतं. आपल्यावर श्रीपाद बाबांची कृपा आहे, आपल्यावर रामदास बाबांची कृपा आहे, आपल्यावर पांडुरंग देवीकर बाबांची कृपा आहे, आपल्यावर शरद बाबांची कृपा आहे, सगळ्या संतांची कृपा आपल्यावर आहे, आपल्यावर गजानन महाराजांची कृपा आहे, सगळ्या संतांची कृपा आपल्या अंतःकरणावर आहे. आणि म्हणून आपल्याला हे कळतं. नाहीतर हे अन्य लोकांना कळणार नाही. का कळणार नाही? अंतःकरणावर गुरुची कृपा नाही. आणि अंतःकरणावर गुरुची कृपा नामाच्या माध्यमातून होतो, ध्यानातून होतो, एकांतात गेल्यावर होतो.
एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासामध्ये गेल्यावर गंगेचं स्नान होतो. आपण गंगेत स्नान करायला जातो. आणि तुकाराम महाराज सांगतात, काळ सारावा चिंतनी, चिंतनामध्ये काळ घालवा. एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासामध्ये गेल्यावर ज्या नामाच्या माध्यमातून ज्या आंघोळीच्या आंघोळी होतात आपल्या, भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी टाकलं आपण आणि भगवान शंकराची आपण आंघोळ घातली शंकराच्या पिंडीची. करायचं नाही का? सगळ्यांनी करा. भगवंत आहेत, महादेव आहेत ते. आणि आपण काय करतो? अभिषेक घालतो पिंडीवर. पण सद्गुरू काय करतात? आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या पिंडीवर आपल्याला हरिनामाचा अभिषेक घालायला देतात. आणि त्यासाठी हरिनामाचा अभिषेक घालता यावं, त्यासाठी आपल्याला ब्राह्मण भेटला पाहिजे. आपल्याच पिंडीवर आपल्याला हरिनामाचा अभिषेक कसं घालता येईल, याच्यासाठी गुरूंची गरज असते. आणि एकदा का ते आपल्याला अभिषेक घालायला शिकवलं, त्या नामाच्या माध्यमातून, अनुग्रहाच्या माध्यमातून, तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. बघा, आपणची, इथे काय लिहिलं? आपणची देव होय गुरु. देवच आपला गुरु होतो. पण तो गुरुच्या रूपात येऊन आपल्याला अभिषेक कसा घालायचा आपल्या पिंडीवर, आपण त्याचं ध्यान कसं करायचं, आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याचं ध्यान कसं करायचं. कारण एका ठिकाणी नाथबाबा सांगतात, त्या माझ्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही, या लागी करता बाह्य उपायी जनापायी पडता ते. त्या माझ्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही म्हणतो. म्हणजे मी हृदयस्थू नारायण, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये नारायण स्वरूपामध्ये आहे. पण त्या हृदयाच्या ठिकाणी माझं भजन कोणीच करत नाही. या लागी करता बाह्य उपायी, म्हणजे एका हृदयामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे जे करू, ते अपाय होतात. अपाय सांगतात, त्या हृदयास्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही, कोणीच भजन करत नाही, नाथबाबा सांगतात. म्हणून करता बाह्य उपाय, जे काय बाह्य अंगाने आपण पूजा करू ते आपल्याला अपायच ठरणं. अपायच बरं का, उपाय नाही तो. मग भजन कुठं करायचं? तर हृदयामध्ये भजन करता यायला पाहिजे. म्हणून तया नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कशी. लक्ष्मी म्हणजे शांती, लक्षात घ्या. लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे ते खूप हे परिधान केलेले असतात बरं का. हार काय, मोठे मोठे हार काय घालतात गळ्यामध्ये त्या लक्ष्मीच्या, सोन्याचे हार काय, मोहरमाळ काय घालतात, बांगड्या काय नेसवतात, ती लक्ष्मीने सांगितली बरं का. लक्ष्मी म्हणजे शांती. आणि या शांतीला प्रस्थापित करण्याचा एकमेव साधन काय? तर गुरुने दिलेले, गुरु दाविले वाटा. गुरुनी वाट दाखवली तर आपण शांतीपर्यंत जाऊ, नाहीतर आपल्याला शांती आयुष्यात भेटणार नाही. इथं सरळ लिहितात नाथ बाबा, त्या माझ्या हृदयस्थाच्या ठाई, हृदयाच्या ठिकाणी भजन कोणीच करत नाही म्हणतात. करिता बाह्य उपायी जन अपायी पडतात. ती बाह्य काही पण तुम्ही उपाय केला, अनेक प्रकारच्या पूजा केल्या, अर्चा केल्या, हवन केलं, यज्ञ केलं, तरी पण शांती मिळणार नाही. आणि शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरावा. म्हणून जयाची लक्ष्मी तो नारायण, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे असा तो नारायण बलकट धरावा, ज्यांच्याकडे शांती आलेली आहे. शांती ही लक्ष्मी आहे. आणि ती शांती आपल्याला मिळून घ्यायची असेल तर त्या नारायणाला, त्या श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडनं हरिनामाची प्रचिती आपल्याला यायला पाहिजे. तो शांती आणि निवृत्ती सांगेल. मग गुरु काय करतात? शांती कशी येईल तुमच्याकडं, आणि मग तुम्ही संपूर्ण प्रपंचातून, संसारातून
निवृत्त कसं व्हायचे सांगेल 4 अध्यायोक्ती 1 राया परीक्षिती ते मी तुझं प्रती सांगेन. आता पुढचे 4 अध्याय आहेत. किती अध्याय पुढे म्हणजे 24, 23, 24, 25, 26 असे 4 अध्याय आहेत. शांती कशी प्रस्थापित होईल, शांतीला आपण कसं प्रबल करायचं, शांती आपल्या हृदयामध्ये कशी स्थापित करायची, त्या शांतीमध्ये आपण डुबून कसं जायचं. कारण आपण नेहमीच चंचल आहोत. प्रत्येक माणूस हा चंचल आहे. शांती आली की तुम्ही निश्चल व्हाल. अरे चंचलाशी धाईल तो सहजची चळेल, जो निश्चलाची धाईल तो निश्चल. समर्थ रामदास सांगतात, जो चंचलाशी धाईल तो सहजची चळेल. चंचल वस्तूकडे, चंचल गोष्टीकडे माणूस पळाला की चंचलता वाढतच जाते, वाढतच जाते. निश्चलाशी धाईल तो निश्चल. मग आपल्याला श्रीगुरूंनी काय केलंय, निश्चल व्हायला सांगितले. चंचल चक्री निघून गेले ऐसे थोडे, म्हणजे चंचलाच्या चक्रामध्ये संपूर्णच वाहून गेल्यात. समर्थ रामदास सांगतात, थोडेच असे आहेत की जे गुरुला शरण गेले आणि ते चंचलातून बाहेर पडले आणि निश्चल झाले. आणि निश्चल ज्या वेळेला आपण होऊ त्यावेळेला शांती आपल्याला शोधत येईल. आणि ते निश्चल कसं व्हायचं त्याचा आपल्याला पूर्ण अभ्यास श्रीपाद दास, जेवढे श्रीपादांचे दास आहेत तेवढा सगळ्यांना दिलेला आहे. आणि त्यांनी ते करायला पाहिजे. केलं तर आधी केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. ची लागले लक्षात घ्या. म्हणजे काय, प्रत्येकाने तो अभ्यास करायला पाहिजे. ह्या 4 अध्यायामध्ये शांती कशी स्थापित होतो, शांती म्हणजे काय, त्याचा विवरण आपल्याला भगवंताने उद्धवाला दिलेलं आहे. आणि त्याचंच विवरण शुक महर्षींनी परीक्षित राजाला ह्या पुढच्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेला शांतीचा विषय आला त्यावेळेला शुकमुनींना आनंदच झालेला आहे. कारण सांगता पण आनंद आहे हो. आम्ही तुम्हाला जे प्रवचन सांगतो त्या सांगण्यामध्ये पण आनंद आहे. तुम्ही ऐकताना तुम्हाला एवढा आनंद होतो, तर आम्हाला सांगताना त्याच्या दुपटीनं आम्हाला आनंद होतो, कित्येक पट्टीनं आनंद मिळतो. आणि म्हणून प्रत्येकाने थोडं का होईना, 2 ओव्या का होईना, 1 ओवी का होईना, पण सांगायला हळू सुरुवात करा. कारण जे शब्द जे संतांचे शब्द आहे ते आपल्या हृदयामध्ये उमटायला सुरुवात होतात. आणि एकदा का हृदयामध्ये ते शब्द उमटायला सुरुवात झाले का हृदयामध्ये तो भाव तयार होतो. या प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये संतांची शक्ती भरलेली आहे, ओतप्रोत भरलेली आहे. आणि ती शक्ती आपल्याला सांगता त्या संतांपर्यंत आपल्याला पोचवतो, संतांचा भाव तयार करतो. नवे आपल्याला ही शक्ती जी आहे सामावलेली या ग्रंथामध्ये, तीच शक्ती आपल्याला भगवंतापर्यंत नेतो आणि सोडतो. मग आपल्याला पुनरुपी जननम, पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरी शयनम, ह्याच्यातून आपल्याला मुक्त करते ती शक्ती. ही शक्ती आहे याच्यामध्ये. प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये ती शक्ती आहे. आणि ती शक्ती शोधणं, ती शक्ती आपल्या हृदयामध्ये प्रगट करणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून ओव्या वाचा, पाठांतर करा, त्याचा अर्थ घ्या, सातत्याने चिंतन करा. तो भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो किड्यामध्ये आहे, तो मुंगीमध्ये आहे, तो झाडामध्ये आहे. मग चालता बोलता बिंब आपला आहे. हा शरीर कसा आहे, चालता बोलता आहे हो. मग चालत्या बोलत्या शरीरामध्ये तो परमात्मा नाही आहे का. पण तुम्ही परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी जे प्रत्यक्ष जे निर्गुण तत्व आहे, त्या निर्गुण तत्वाने साकार रूप धारण करून संतांच्या रूपामध्ये ते आपल्याला सांगण्यासाठी आले. ते प्रत्यक्ष निर्गुणच आहेत. पण भगवंत सगुण साकारमध्ये काय येतो, आपल्यासाठी साकार होतो, तो सगुणामध्ये येतो. नाही तर भगवंत निर्गुणच आहे.
पण तो साकार रूप धारण करून काय येतो, तर तुमच्या आमच्या अंतःकरणाचा भाव तयार होण्यासाठी भगवंताचं भजन आपल्या अंतःकरणामध्ये तयार व्हावं एवढ्यासाठी तो येतो. कशासाठी येतो? जड जीवाचा उद्धार प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत येतात. तो शांती आणि निवृत्ती सांगेल 4 अध्याय युक्ती म्हणजे 4 अध्यायामध्ये, म्हणजे पुढचे 4 अध्याय बरं का. एके राया परीक्षिती, ते मी तुझं परीक्षित राजाला सांगतो. शुक महर्षी पुढच्या 4 अध्यायामध्ये शांतीच सांगण्यात आलेली शांती कशी असते ती मी तुला आता सांगेन. परीक्षित राजाला सांगतो. एक पांडव कुलदीपका, कौरव कुली कुल तिलका, तू शांतीशी अधिकारी निका, निजात्मसुखा साधक. आता प्रत्यक्ष परीक्षित राजा एवढा मोठा राजा आहे, पण त्याला भय वाटलं की आपला 7 दिवसात मृत्यू होणार. आणि प्रत्येक माणसाला मृत्यूची चाहूल लागली का तो श्रीगुरूंच्या चरणाकडे वळतो. जोपर्यंत माणूस जवान आहे, जोपर्यंत अंगामध्ये रग आहे, तोपर्यंत माणूस श्रीगुरूला शरण जात नाही. मग कोण जातो? जो तापत्रयी पोलला, जो संसार दुखे दुखावला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी. समर्थ रामदास सांगतात, जो तापत्रयी पोलला, ज्याला ताप दुःख कष्ट आले, आधी भौतिक ताप आले, कोणाचे हात मोडलं, पाय मोडलं, कोणाला आतमध्ये ताप आला कोणाला, आणि जातच नाही महिना 2-2 महिने, मग त्याचं भजन चालू होतं. भगवंतच आपल्याला दुःखात टाकतो. भगवंतच काय करतो? आपल्याला दुःखात टाकतो. कोणाची परिस्थिती ढासळली, कोणाला संसाराचा ताप झाला, कोणाचा मुलगाच चांगला नाही, कोणाचा नवराच चांगला नाही, मग असा जर ताप होत गेला तर भगवंताची आठवण येतो माणसाला. आणि ज्याचं सगळं चांगलं आहे तो भगवंताचं नामस्मरण करत नाही. म्हणून जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. ज्याला तापच नाही त्याचं मागच्या जन्मीचं पापच समर्थ रामदास सांगतात. जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. मग ज्याला अनुताप आहेत, काहीतरी दुखतो, कुठेतरी परिस्थिती कमजोर आहे, अनेक प्रकारची संकट आहेत, मग या संकटांना मात करण्यासाठी भगवंत सांगतो, बघ मी तुझ्या आतमध्ये माझं भजन कर. तू संकटाला संकटाचं निवारण करूच शकत नाही. संकटाचं निवारण करणारा मी आहे. आणि मला काय आवडतं सांगा? मला माझं नामस्मरण केलेलं आवडतं, माझं भजन मला आवडतं. तू भजन कर, मी तुझ्या संसाराचा सगळा भजन काय करायचं तू काय कर, माझं भजन कर, माझं अखंड चिंतन कर. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत शेव. तो जाणतो सगळा, पण कोणाचं जाणेल? ज्याच्या अंतःकरणामध्ये अखंड भगवंताचं भजन चालू आहे, मगच तो आपली काळजी करेल ना हो. आपण त्याचं नामस्मरण केलंच नाही आणि आपण आपल्या हिमतीवर गेलो करायला, तर हे नाही होत. म्हणून काय, प्रत्येक संतांना त्रास झालेला आहे आणि त्यांनी देवाला आर्ततेने हाक मारलेली, अगदी बेंबीच्या देठापासून हाक मारलेली आहे. म्हणून तर लिहिले की नाही, ज्ञानोबा सांगतात, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. बघा, जन्म मरण तो निवारण करतो. मग प्रपंचातले दुःख सुख तो आपला निरसन करणार नाही का? म्हणून भगवंताला शरण जायला शिका. भगवंताला शरण गेल्यानंतर आपल्याकडं निज शांती म्हणजे स्वतःची शांती आहे, ते आपल्याला मिळतो. आहेच तुमच्या आमच्याकडं, ती कुठे गेलेली नाही बरं का. शांती कुठेही जात नाही, शांती प्रत्येक माणसाकडे आहे. पण आपण त्या शांतीपासून दूर गेलोय का? कारण आपण विषयाधीन झालेलो आहोत, विषयामध्ये अडकलेलो आहोत.
कोणी कामामध्ये अडकलंय, कोणी क्रोधामध्ये, कोणी लोभामध्ये, कोणी दंभामध्ये, कोणी संशयामध्ये, कोणी चिंताग्रस्त झालेला आहे. संसाराची चिंता माणसाला ध्यान करून देत नाही. कसं होईल माझ्या मुलाचं, कसं होईल माझ्या मुलीचं लग्न झालं नाही, कोणाच्या मुलाचं लग्न झालं नाही, कोणाची धर्मपत्नी तापट आहे, कोणाचा नवराच तापट आहे. सगळ्यांचं एकच उत्तर आहे, शांती. म्हणून शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म, शांतीच परब्रह्म आहे आणि आपल्याला ती मिळालं पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे? समर्थ रामदासांनी लिहिले, तुझं नव्हे तुझे शरीर, इतरांचा काय विचार. आपलं शरीरच आपलं नाही तर, आपलं शरीर जर आपलं असतं तर आपल्या डोक्यावरचे केस पिकले नसते, आपले दात पडले नसते, आपली नजर कमी झाली नसती, आपल्याला थकवा जाणवला नसता, आपल्याला रोगाने पछाडलं नसतं. आपलं काहीच नाही तर भगवंत म्हणतो, येडा झालास का तू? तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचं काय? अरे आपला शरीरच देवाने दिलं आपल्याला, तो पण आपला नाही आहे, तो पण जाणार आहे एक दिवशी. मग प्रपंच राहणार आहे का? प्रपंचातलं काहीच राहणार नाही, सगळंच जाणार आहे. या दृष्टाम तान नाष्टाम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. जे दिसतं ते बरं का, हे झाडं झुडपं डोंगर, हे सूर्य चंद्र सगळं एक दिवशी जाणार आहे, काहीच नाही आपला. तुझं नव्हे तुझं शरीरा, इतरांचा काय विचार, इतरांचा विचार काय करतो तू? आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. काय सांगतात? आता एक भगवंत साचार, तोच खरा आहे. भगवंत साचार आहे, त्यालाच धरा, त्याचीच भक्ती करा, त्यालाच शरण जा, अनन्य भावाने शरण जा. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, म्हणजे भावाच्या बळावर आपल्याला त्याला आकलन करायचं, त्याला प्राप्त करायचं. भाव बळे आकळे एरवी नाकळे. बघा, भावाच्या बळावर तो भाव आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि भाव निर्माण होण्यासाठी, भाव निर्माण कधी होईल आपल्याला? कधी माहीत पडेल आपल्याला? सांगा, तुमच्यामध्ये भाव निर्माण कधी सांगता येईल तुम्हाला? कधी भाव निर्माण होईल? ऐका, भाव कधी निर्माण होईल? ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं भजन आपोआप चालू लागेल. आपोआप बरं का, आपोआप, आपण प्रयत्न करायचे नाही, आपोआप चालू व्हायला पाहिजे. असताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, आसनी, शयनी, भोजनी, विसर नाही माझ्या नामी. विसरच पडत नाही. तया नाम आत्मज्ञानी बोली जे पार्थ, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे पण ज्ञान नाही. झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना ज्याचं अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे, तो आत्मज्ञानी. संत कुठल्या शाळेत गेले होते? संतांनी कुठले ग्रंथ वाचले? तुकोबाराय कोणत्या शाळेत गेले? कोणते ग्रंथ वाचले? बघा, वेद त्यांना शोधत आले. भगवंत हृदयामध्ये येऊन बसतो, पण आपल्याकडे भजन पाहिजे. भगवंताला फक्त आणि फक्त भजन आवडतं. भजनशील लोकांशी अखंड देव अहर्निशी. ज्यांचं अखंड भजन चालू आहे, भजनशील लोकांशी ज्यांचं भजन चालू आहे, अखंड देव अहर्निशी. अखंड देव त्यांच्याकडे आहे भजनामध्ये. मग अखंड देव जर आपल्याकडे आहे, अखंड आपलं भजन चालू आहे भगवंताचं, तर आपल्याला ज्ञानाला शोधायला जायची गरज नाही. कुठले संत ज्ञानाला शोधत गेले नाही, ज्ञान त्यांना शोधत आलं. ज्ञान संपूर्ण व्यापक आहे. आणि पाहता पुरुष त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही हो, संचित वाढत जातं, पुण्य वाढत जातो. एक पांडव कुलदीपक, बघा काय शब्द वापरले, पांडवांचा कुलदीपक. मला सांगा, पांडवांचा कुलदीपक शब्द वापरण्याचं कारण काय नाथबाबांना? कारण आता संपूर्ण युद्ध संपलं होतं. युद्ध संपूर्ण, कौरव पांडवांचं युद्ध संपलं, महाभारत संपुष्टात आला आणि परीक्षित राजाचं राज्य आलं. 5 पांडव निजधामाला गेले, कौरव संपूर्ण संपुष्टात आले, गेले सगळे. आणि फक्त परीक्षित राजा, कोणाचा मुलगा? अभिमन्यूचा मुलगा, आणि तो राज्यावर बसलेला आहे. केवढी शांती असेल त्या राज्यामध्ये,
आणि त्यांनी राज्य हातात घेतलेलं आहे. एवढं साम्राज्य शांतीचं होतं ते, तर सगळेच गेले होते, कोणीच नाही. सगळे यादव सगळे काय केले होते, भगवंतानी यादव कुळाचा संपूर्ण नाश केला होता आणि आता संपूर्ण नवीन साम्राज्य तयार झालं होतं. आणि म्हणून इथं शब्द वापरलाय, ऐक पांडव कुलदीपका, म्हणजे पांडवांचा कुलाचा दीपक असा परीक्षित राजा. दीपक बरं का, म्हणजे दिवा पांडवांच्या कुलाचा. कौरव कुली कुल तिलका, तू शांतीशी अधिकारी निका. आणि कसं वापरले बघा, यमक वापरले सगळे. शांतीशी अधिकारी आणि तू शांतीचा अधिकारी आहेस. निका, खरा खरा शांतीचा अधिकारी झाला कोण? परीक्षित राजा. निजात्म सुखा साधका. आणि काय निजात्म सुख म्हणजे खरं सुख त्याला मिळालं. निजात्म सुख म्हणजे स्वतःच्या आत्मसुखामध्ये रममान होणारा परीक्षित राजा. परीक्षित राजाकडे एवढी शांती होती. आणि परीक्षित राजाचं राज्य गेल्यानंतर, कारण द्वापार युगाचा अंत होऊन आता कलियुगाला सुरुवात झाली होती आणि त्या द्वापाराच्या ना कलीच्या मध्ये काही काल गेला. त्या कालामध्ये एवढी शांती होती आणि ती शांती कोणी अनुभवली? परीक्षित राजा. एक पांडव कुलदीपका, कौरव कुली कुललतिका कुलतिलका, म्हणजे कुलाचा तिलक आहे तो कौरव पांडवांच्या. तू शांतीशी अधिकारी निका, खरा खरा तू शांतीचा अधिकारी आहे. निका म्हणजे खरा. निजात्म सुखा साधका, आणि निज सुख त्याला मिळालेलं आहे. आणि साधका म्हणजे आता तो साधक कोणाचा झालेला आहे? साधक कोणाचा झाला? शुक महर्षींचा साधक झाला तो. आणि साधकासाठी हे ज्ञान बरं का, ही इतर लोकांसाठी ज्ञान जरा हे कठीण आहे. साधक व्हा, प्रत्येकाने साधक व्हा. साधक झाल्यानंतर तुमच्या अंतकरणामध्ये असलेल्या सहांची धक थांबली जाते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, हे 6 विकार षडरिपू आहेत. या षडरिपूंची धगधग थांबली तर शांती होईल, शांती येईल. षडरिपूंची धगधग चालू आहे तर शांती येणारच नाही. मग शांतीला भ्रष्ट करणारे कोण आहेत? शांतीला भ्रष्ट करणारे पूर्वी बाहेर होते, सगळे बाहेर होते पूर्वी. राक्षस आता कुठे आले? आता आतमध्ये आले. आणि त्यांनी आपल्या पिंडाचा ताबा घेतलेला आहे. पिंडाचा ताबा घेतलाय त्यांनी आपल्याला. आणि ते पिंडातून बाजूला काढण्यासाठी आपल्याला अनुग्रह प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे. आणि एकदा का तुमचं अंतकरण शुद्ध झालं आणि तिथे नामाचा भाव तयार झाला की तुमच्याकडे शांती नांदायला येईल. आपापच नांदेल. शांती कुठे शोधायची गरज नाही. आत्मसुख तुमच्याकडे नांदायला, आत्मसुख तुमच्याकडे सातत्याने राहील. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचं विटेल तुम्हाला. मनाची चाडणं सांगे, जो प्रकृतीचे केलेने घे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तया चितेची गिवसत जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे. ते ज्ञान कसं आहे? अचुंबित शांती हो. ती शांती तुम्हाला खेचून घेऊन जाणार. जसा लोखंड आहे, त्या लोखंडाच्या बाजूला आपण जर चुंबक ठेवला, लोहचुंबक, तर ते आपोआप खेचतो त्याला. तसं ती शांती तुम्हाला घेऊन जाईल. कुठे? सुखाकडे, समाधानाकडे, गुरूंच्या उपासनेकडे, आत्मज्ञानाकडे. ती शांती तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला काय करायची गरज नाही, पण अनुग्रह घ्या, प्रबोध घ्या, चिंतन करा, ध्यानाला बसा. म्हणून ज्ञान ये जे भेटी ध्यानाची या. ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. साधावा या ब्रह्मप्राप्ती, तू त्यक्तोदक श्रवण स्वार्थी, तू त्यक्तोदक श्रवणार्थी, या लागी शांती आणि निवृत्ती एक निवृत्ती हरी सांगे. साधावा या ब्रह्मप्राप्ती, ब्रह्माची प्राप्ती जर आपल्याला साधायची असेल, ब्रह्मप्राप्तीचा उपाय जर आपल्याला करायचा असेल,
तू त्याक्तोदक श्रवणार्थी, तू श्रवण कर. हे परीक्षित राजा, तू श्रवण कर असं कोण सांगतो? कोण सांगतो असा? तर शुक महर्षी सांगतात, हे राजा तू श्रवण कर. श्रवण केले तर तुला शांती मिळेल, तुला निजात्म सुख मिळेल, तुला आत्मसुखाची गोडी मिळेल, तुझ्याकडे सुख येईल, समाधान येईल, तू भगवंताशी एकरूप होशील, तुझं भजन अखंड चालू होईल. पण शांती यायला पाहिजे. आणि म्हणून काय सांगितलं इथे, तू त्याक्तोदक श्रवण स्वार्थी, म्हणजे सर्वस्वाचा त्याक्तोदक म्हणजे सर्व त्याग कर, सर्व त्याग कर. तू सगळा त्याग करून श्रवणाला बस. आपण पण काय करायला पाहिजे? आपण घरामध्ये आहोत, ज्या वेळेला आपण श्रवणाला येतो, ज्या वेळेला आपण प्रवचन ऐकतो, त्यावेळेला घरातल्या कुठल्याच गोष्टी आपल्या जवळ घेता कामा नये. सगळ्या गोष्टींचा त्याग करा 1 तासासाठी. मुलगा काय करतो, बायको काय करतो, नवरा काय करतो, घरामध्ये काही लक्ष न पाहिजे आपल्याला. एकाग्र चित्ताने श्रवण करा. एकाग्र चित्ताने श्रवण केलं ना तर श्रवणासारखं दुसरं उपायच नाही हो. श्रवणातून आपल्याला आत्मशांती प्राप्त होते, श्रवणातून ज्ञान प्राप्त होतं, श्रवणातून साधक घडतो. म्हणून श्रवण भक्ती ही पहिली आहे. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा परमार्थ, मागे केले ती तुके व्यर्थ. श्रवणे विना, श्रवण नसेल तर सगळं काम फुकट जाईल. बरेचसे साधक आहेत, काय करतात? फक्त साधना करतात, बाकी श्रवण भक्तीला येत नाही. मला सांगा, त्यांचं अंतःकरण शुद्ध कसं होईल? झालं शुद्ध तरी शास्त्रोक्त पद्धतीने आपण बरोबर आहोत का? आपण शिवावलोकन करायला पाहिजे. आपण बरोबर योग्य दिशेने चाललो की नाही ह्याचा आपण आपला त्याचा शोधबोध घ्यायला पाहिजे. आणि शोधबोध घ्यायसाठी आपल्याला गुरुप्रचिती, गुरुने दिलेली आपल्याला प्रचिती, आत्मप्रचिती, आत्म्याकडे प्रचिती यायला पाहिजे, आणि शास्त्र प्रचिती. या तिन्ही प्रचिती जिथे एकवटल्या जातात तिथे खऱ्या ज्ञानाची उपलब्धी आहे, आणि ते आपल्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे बरं का. आणि ती प्राप्ती आपल्याला या नाथ बाबांचं भागवत वाचून, ज्ञानेश्वरी वाचून, दासबोध वाचून, तुकोबारांची गाथा वाचा. आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही, पण श्रवण भक्ती आणि गुरुमुखातून ऐका हो. ज्यांना हे प्राप्त झालेलं, ज्या श्रीगुरूंना, अशाच माणसांकडून जे सातत्याने आत्मबोधामध्ये आहेत, जे सातत्याने आत्मचिंतन करतात, त्यांच्या मुखातून ऐका. नाहीतर आपण वेगळ्या प्रकारे ऐकली ना, आपण वेगळ्या दिशेला जातो. मग एकदा का आपण वेगळ्या दिशेला गेलो, मग आपल्याला दिशा भुलवते, मग माणूस परत रिटर्न येत नाही. त्याला वाटतं हेच बरोबर आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञान